नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. बेकायदेशीर दारू आणि भेसळयुक्त ताडी विक्री विरोधात भाजप महिला मोर्चा आक्रमक. देशातील तरुण पिढीला मादक पदार्थांच्या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी आणि विकसित भारतचा संकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे नशामुक्त युवा फॉर विकसित भारत संकल्प हे अभियान सुरू करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर भाजप महिला मोर्चातर्फे येथील अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांना निवेदन देण्यात आलं. मालेगाव शहर आणि तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या बेकायदेशीर दारू, भेसळयुक्त ताडी व प्रतिबंधित गुटखा विक्रीला लगाम लावावा अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. मालेगाव शहर व तालुक्यात अवैध गुटखा, भेसळयुक्त ताडी आणि गावठी दारू विक्रीचा धंदा जोरात सुरू असल्याचे चित्र आहे. अशा पदार्थांवर पोलीस कारवाई करत असली तरी काळ्या बाजारात आणि लपून छपून अनेक ठिकाणी या मादक पदार्थांची सर्रास विक्री होत असल्याचं चित्र आहे. ही बाब अत्यंत गंभीर असल्याने त्याची दखल घेऊन बेकायदेशीर मद्य विक्री, भेसळयुक्त ताडी आणि गुटख्याविरुद्ध सर्व संबंधित यंत्रणांनी एकत्रित येत संयुक्त धडक कारवाई करावी अशी सूचना या निवेदनात करण्यात आली आहे. या संदर्भात मालेगावचे अप्पर जिल्हाधिकारी, राज्य उत्पादन शुल्क अधिकारी, अन्न व औषध प्रशासन आणि महापालिका आयुक्त यांनाही निवेदन देण्यात आलं आहे. अवैध दारू व गुटखा, भेसळयुक्त ताडी अशा घातक पदार्थांमुळे युवा पिढी व्यसनाधीन होत असून त्याचा सार्वजनिक आरोग्य आणि सामाजिक कायदा सुव्यवस्थेवर गंभीर परिणाम होत आहे. त्यामुळे शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायती आणि महापालिका स्तरावर व्यसनमुक्ती शपथ, व्याख्याने, पथनाट्य व रॅली आयोजित करून व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात यावी. तसेच पोलीस, उत्पादन शुल्क आणि अन्न व औषध प्रशासनातर्फे अवैध धंद्यांवर संयुक्तपणे कठोर कारवाई करावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याप्रसंगी भाजपा ज्येष्ठ नेते सुरेश निकम, भाजप प्रदेश महिला मोर्चा सदस्य सुरेखा भुसे, भाजप बुद्धिजीवी प्रकोष्ठ जिल्हा संयोजक अरुण पाटील, कायदा आघाडीचे ॲडव्होकेट चंद्रशेखर शेवाळे, साधना वाजपेयी, उज्ज्वला वाघमोडे आदी उपस्थित होते.